का बरं किती उशीर झालाय, अजून आली नाही राधिका? तो उशीर होणार तर सांगायचं का नाही उशीर होतोय बा? एक फोन करायला का जाते? काही नाही, घर बंदच राहिला नाही काही. घेऊन घेता का? तुम्हाला काहून उगीच उशीर? बसा, पाहते मी. आला बा आमचा पुट्ट. काहून बरं जाऊन बसला होता मामाकडे तिकडे? हिरो आला. कसा आहेस? एकदम बढिया. बढिया. तू नव्हता तर कसं वाटत होतं माहितीये का? सगळं खाली खाली वाटत होतं आम्हाला. बरं झालं बाई राधिका तू त्याला घेऊन आली. बरं सांगायचं ना तुम्हाला याला घेऊन येणार आहेस ते, काहीतरी त्याच्या आवडीचं गोडधोड केलं असतं ना. आम्हाला तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं, हो ना? अरे आजोबाला सरप्राईज देतो. हो. आई आणि तुम्ही काही काळजी करू नका, त्याच्या आवडीची जिलबी आणली आहे ना. चला मग आता पटापट जेवायला बसूया ना. चला आम्ही जरा फ्रेश होऊन येतो. अथर्व चल चप्पल काढ, जा हात पाय तोंडून घे. आई आलेच. पहा बरं, अथर्व नव्हता तर कसं खाली खाली वाटत होतं नाही घर? पाहिलं का राधिकाच्या चेहऱ्याकडे कशी खुश होती आपल्या लेकराला पाहिल्यानंतर? असंच असते, आपला लेकरू वापस घरी आला की नाही की सगळ्या आया अशाच खुश होते. भूक लागली होती. हा बोल ना. काय बोलणार तू बोल ना, काय झालं? अरे यार मी काय बोलू यार, आता मी शनायाला समजवण्याचा खूप प्रयत्न केला यार, पण ती खूप वैतागली आणि ती कोणाचं काही ऐकायलाच तयार नाहीये. अरे मग आता काय करायचं? अरे आता काय मलाच टेन्शन आलंय यार. ती कदाचित तुला गुड फॉर नथिंग समजून सोडून जाईल. मला अरे मी काय गुड फॉर नथिंग आहे का? काही काय बोलतोय? अरे मला माहितीये ना यार तू गुड फॉर नथिंग नाहीयेस म्हणून, पण ते म्हणतात ना घर फिरलं की घराचे वासे पण फिरतात. तसं काहीसं झालंय, तुझे स्टार्स फिरले. मला लक्षण काही ठीक दिसत नाहीये. ए बाबा शुभ बोल ना जरा. मी कशासाठी तुला फोन करतो, तू काय असा प्लीज शुभ बोल प्लीज. अरे यार मी काय मुद्दाम बोलतोय का? अरे त्या शनायाचं बघून सांगतोय ना यार. तू 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 काहीतरी कर यार. तिला थांबवण्यासाठी काहीतरी करावं लागेल तुला. म्हणजे काय करू? अरे काही पैसे दे तिला शॉपिंगसाठी. काय शॉपिंग केल्यानं तिचं डोकं जरा थंड राहतं. नाही येत पैसे बाबा माझ्याकडे, शॉपिंगला कुठून देऊ? अरे यार मग बघ यार तू. काय माहितीये का, ती बिथरली ना तर ती निघून जाईल पुण्याला. मग बस बोंबलत, मग राशील एकटा. ना शनाया का ना राधिका का. नाही मला काहीतरी केलंच पाहिजे. अरे एक बरं होईल ना, ते बघ उद्या गाडी विकली की त्याचे पैसे येतील, त्यातनं शनायाला देता येतील थोडेफार. पण आधी मला घराचे हप्ते भरायचे यार. घराचे हप्ते एकदा भरले ना की माझं अर्ध टेन्शन तरी जाईल. गाडी विकण्याशिवाय पण काही पर्याय नाहीये. आणि सध्या मी फक्त आईवर अवलंबून आहे, माहितीये ना तुला. आई हा एकमेव आधार आहे माझा. जाऊ दे, बघू नशिबात काय वाढून ठेवलंय ते. ठीक आहे, मी भेटतो उद्या तुला. हा चल बाय. एक पाव दे ना जरा. काय दिवस आले, गाडीवर भुर्जी खातोय, सगळ्या डाएटची वाट लागली आहे. आईच्या हातची ढेमशांची भाजी खरं तर मिस करतोय. आई आई हे घ्या पाणी घ्या बरं. हळू 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 हळू. वरती बघा. कोणी बाई आठवण काढते. बाबांनी आई पाणी पिता का? आई आजीला काय आलं? काही नाही. माझं काय आलं?
हो का? बरं आतमध्ये जा आणि तोंड धु. हा बाबा पहा ना, आई भरल्या ताटावरनं उठून गेल्या. बरं दिसतं काय? सध्या जे काही चाललंय ते काहीच बरं नाही. सुनबाई, मला बोलायचं होतं तुझ्याशी, पण बोलू की नाही बोलू काही कळत नाही. सुनबाई, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू नकोस. बाबा बोला ना. म्हणजे काल सरिता मला विचारत होती की तिच्या नावानं जी प्रॉपर्टी आहे ते सगळे पेपर्स कुठे आहे. मी तिला विचारलं, तुला काय करायचं आहे? तर जाम चिडली माझ्यावर. काय? सुनबाई, मला असं वाटतं की पुत्र प्रेमामुळे सरिता हातचं सगळं गमावून बसेल एक दिवस. बाबा पण तुम्ही आईंना थांबवू नका. त्यांना काय करायचं ते करू द्या. आईंचं यांच्यावरती प्रेम आहे आणि ही त्यांच्यावरची माया तुम्हाला नाही समजू शकत. पण एक नक्की, आपण सगळ्यांनी किती प्रयत्न केला का आपण त्यांना मदत करू म्हणून, तरी आता काही उपयोग नाही. गॅरी यातनं पेस्ट येत नाहीये यार. अरे तर पेस्ट येईल ना, एवढं काय, ट्राय करून बघ, नाही तर दुसरी घे. दुसरी नाहीये आपल्याकडे पेस्ट यार. एक तर पेस्ट 125 रुपीजला येते, माझ्याकडे 60 रुपीज उरलेत फक्त. यार गॅरी, पुअर झालोय आपण. शनाया, असं काही नाहीये. पेस्टचं काय घेऊन बसली? आण, मी बघतो. दे इकडे, दे बघू. ब्रश कशाला देतेस मला? हा, काय करतोस तू हे? याला म्हणतात लेफ्ट ओव्हर डे. हे बघ, आता यातनं थोडी का होईना पेस्ट निघेल आणि तुझं आजचं काम होईल. ओके, आजचं काम झालं, उद्याचं उद्या बघूया. हा, उद्या चारकोलने घासूया दात आपण. कशा नाही, आता कुठे रविवार सकाळी बाहेर जाऊ, टूथपेस्ट आणू, त्यात पैसे पण नाहीये. आज संडे आहे. हो, मग तू का उठवलंयस मला एवढं लवकर यार? झोपले असते ना मी. ते माझी झोप उडली, तुला झोपेचं काय पडलं यार? वेस्टेड माय संडे. ऐकून घे तू माझं. मला नाही ऐकायचं काही. एक तर ऑफिस मध्ये जाऊन सगळ्यांची कटकट ऐकायची असते रोज. चांगले झोपले असते रे मी आज. अगं हो, झोप ना, पण मी तुझंच ऐकतोय ना. तू म्हणालीस तसं आता कार विकायलाच चाललोय मी, म्हणजे त्यातनं पैसे येतील. ओके. हो, त्याच्याशी झालं बोलणं, एका माणसाशी कार घ्यायला तयार आहे. 50-50 मिळतील, म्हणजे 50 कॅश आणि 50 चेक मध्ये. म्हणजे आज कॅश येणार आहे आपल्याकडे? हो येणार आहे, पण तितक्याच फास्ट जाणार पण आहे. घराचा हप्ता भरायचा आहे, बाकी खर्च आहे. पण मला थोडे शॉपिंगला देशील ना? हो ऑफकोर्स. अरे मग हे काय उगीच करतोय का? मला माहितीये ना शॉपिंग केल्यावर तुला किती आनंद मिळतो ते. अरे थँक्यू सो मच. खूप दिवसांनी पैसे येणार, मी शॉपिंग करणार, हे ऐकून मला इतकं बरं वाटतंय. थँक्यू सो मच. हो, नाही 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 बच्चा, ऑफकोर्स तुझ्यासाठी करेनच ना मी. हा, जा तू ब्रश कर, मी आवरून निघतो. हा आता. आय लव्ह यू सो मच. आय लव्ह यू टू. आय होप आता तरी शनाया मला डम्प करणार नाही. माझ्या गुरुसाठी मी जमीन विकून टाकेन. त्या पुरापेक्षा या जमिनीचं का कौतुक मला? त्यापेक्षा याचा पैसा त्याला तरी उपयोगी पडेल ना. आई काही हवंय का?
नाही नाही द्या कुठे काय करायचं हे बघा हा या इथे हा वन मोर ये ओके अहो कॅश एवढीशीच आपलं ठरलं होतं ना 50-50 करूया म्हणून. हो हो ठरलं होतं पण कॅशचा प्रॉब्लेम चालू आहे सगळं बरं ठीक आहे चला कॉंग्रॅच्युलेशन. ओके थँक्यू थँक्यू अरे रे यार वैसे भी घोड़े को गाड़ी की क्या जरूरत हाँ? अरे तू लंबी रेस का घोड़ा है ना भाई अरे एक गई दूसरी आएगी यार तू टेंशन मत ले काय यार गाडी विकायची वेळ आली पार. अरे पण म्हणजे पैसे आलेत ना किती दिवसांनी एवढे पैसे बघितले यार एवढेच आहेत आणि खेड्यात तसंही पैसे जे येतात ना ते पंख लावूनच येतात. आले की भुरकन उडूनही जातात. मला दे ना थोडे माझ्याकडे नाही आहे यार प्लीज अरे थांब ना बाबा आत्ताशी तर हातात आले तुझे देतो मी पण थोडा वेळ दे मला नंतर देतो तुला माहिती ना सिच्युएशन काय आहे. पण माझे ना बाजूला काढून ठेव नाही तर ती शनाया ना सगळं शॉपिंग मध्ये उडवून टाकेल अरे नाही उडवणार मी आधी अकाउंटला टाकतो माझ्या. अरे पण तिच्याकडे क्रेडिट कार्ड आहे ना तुझं अरे मी सांगतोय तुला नाही उडवणार तर काय तू आई 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 कशाला फोन करतोस. हा हॅलो आई. हॅलो गुरु हा ऐक ना तुला पैशाची गरज होती ना रे. हो 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 आहे आहे. पाय बरं ऐक जरा नीट त्या बाबांनी की नाही माझ्या नावावर एक जमीन करून ठेवली आहे बरं. प्रॉपर्टी. हाव हाव तर त्या जमिनीचे पेपर का नाही मी मिळवून ठेवलेले आहेत माझ्याकडे आहेत ते. तू ये ती जमीन विकून टाक आणि पैसे घे आणि पहा तुझं काही होत आहे का. हा अगं आई पण ते जमिनीचा तुकडा आहे तो आणि तोही तिकडे गावाकडे तो विकून असे कितीसे पैसे येणार आणि तुला तर मुंबईतले खर्च माहिती आहेत ना तेवढे पैसे कसे पुरणार आहेत मला. काय बरं गुरु आता सध्या ती जमीन आहे ते विकून टाकणं भागून घेणं त्या पैशामध्ये तो काही होतं ते सध्याची गरज तरी भागन का नाही. हा तेही बरोबर आहे म्हणा. पण आई बाबांचं काय. ते पाहते मी का करायचं ते. जमीन माझ्या नावावर आहे का नाही तू ये आणि घेऊन जा बरं पेपर घेऊन जा लवकर. आई तू ग्रेट आहेस का. थँक्यू सो मच. सगळ्या जगामध्ये तू एकटी आहेस जी एवढा माझा विचार करते आई. थँक्यू सो मच. तुझा विचार मी नाही करणार तर कोण करणार बरं. काम कर लवकर ये आणि ते पेपर तुझ्या हातामध्ये घे बरं. आणि पाय इथं येऊ नको इथे खूप माणसं आहेत. हो नाही मी नाही येत. मी काहीतरी कामाचं काढते आणि मग मी बाहेर येते बरं. नाही तर मी एक काम करते मी पंचगणपतीच्या मंदिराच्या इथे येते चालतं का. तू तिथं ये आणि घेऊन जा पेपर. हा येतो मी आई. ये बर ये लवकर चल निघते मी. हा ठेवते. काय झालं लॉटरी लागली केड्या लॉटरी. अरे पण झालं काय अरे आईचं ना एक जमिनीचा तुकडा आईच्या नावावर होता तिकडे नागपूरच्या साईडला. तर ती म्हणते की आता तो तुकडा विकून त्याचे जे काही पैसे येतील ना ते पण ती मलाच देणार आहे. अरे वा कॉंग्रॅच्युलेशन शना. हा बच्चा बोल. हा ये मी वाट बघतो. हा ये. अरे पण ते पेपर्स आणि त्या जमिनीचा पैशाला या बच्चाला सांगू नको ती खाऊन टाकेल पेपर्स. अरे नाही बाबा मी घेतो ना काळजी. हा चल आपण निघू. आईला उपवनच्या मंदिरामध्ये भेटायचं. हा मी गाडी गाडी नाहीये ना यार गाडी आता हे ना पुढचे काही दिवस याची सवय लावून घ्यावी लागणार आहे की गाडीच नाहीये माझ्याकडे. अरे डार्लिंग फोन नाही यार आपण एक काम करू समोरच्या चौकातून रिक्षा करू. रिक्षा. अरे डार्लिंग खड्डे भी एंजॉय कर ले एक दिन. मुंबई में ऊंट की सवारी वो भी फ्री. चल आई कुठे बाहेर चालत का. हो देव राधिका चल त्या म्हणे लवकर चला ना माझ्याबरोबर.
काय समिधाच्या पोटात दुखायला लागलाय आणि घरात कोणीच नाहीये ग. कुठे गेला नानाजी? ते गेलेत त्यांच्या मित्राकडे जात कसला कार्यक्रम आहे आणि पंकज ऑफिसला गेलाय ग. हो हो बरं ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना आणि आई पण आहेत, आम्ही येतो तुमच्या बरोबर. अगं हो, पण बहुतेक तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिटच करायला लागेल आता. हो का? काय करायचं? बरं ठीक आहे, करू आपण तिला ऍडमिट. मी येते तुमच्या बरोबर. पण कसं जायचं आपण? नाही, आपले ड्रायव्हर दादा आलेले आहेत, आपण तिला माझ्या गाडीतनच घेऊन जाऊया. हा, तुम्ही असं करा, तुम्ही पुढे निघा आई, तुम्ही नानीजींबरोबर जा, तिला हळूहळू खाली उतरवा. हो, तिला मी खाली घेऊन जाते, तिचं थोडंसं सामान भरून ठेवलंय बॅगेत, ते पण घेते. हो चला चला लवकर ये. हो, मी तिला फोन करते. हॅलो हॅलो रेवती, हा राधिका बोलून राहिले. ऐक ना, आता समिधाच्या पोटात दुखायला लागलंय, तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचंय. मी तिला घेऊन जाते, पण एक काम कर, अथर्वला तुमच्या घरीच खेळू दे. हो गुप्ते भाऊंना तू सांग, आणि एक काम कर ना, तू ये ना लवकर खाली. हा ये पटकन. हो मी निघतेच आहे, ये ये ये. बस 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 बस. ए बाबा, रिक्षाला मीटर पण असतं, पैसे द्यावे लागतात. हो माहिती आहे. हा ठीक आहे, धन्यवाद धन्यवाद. अरे काय झालं काय तुला? बस. हा ओय. अरे अरे अरे, फार पाठीचं भज झालं रे, रिक्षातून प्रवास करायची सवयच नाही राहिली. तू तर असा बोलतोय जसं काही गाडीतच जन्माला आलायस. अरे नाही बाबा, मी लोकलने प्रवास केलाय धक्के खात, पण आता नाही ना राहिली सवय. बरोबर आहे, बैलाला हिरवं गवत खायची सवय लागली ना, मग कशाला खातोय तो कडबा कुटार? म्हणजे मी बैल? नाही नाही, मी असंच उदाहरण दिलं रे. नाही बरोबर आहे म्हणा तुझं, अशीच हालत झाली ना माझी जनावरासारखी. नाही बैलाच बघ ना, बैल जोपर्यंत कामाचा असतो ना, शेतीसाठी एकदम उपयोगी असतो ना, तोपर्यंत सगळे त्याला अंजारतात, गोंजारतात, खाऊ पिऊ घालतात. पण एकदाचा तो बिनकामाचा झाला ना की बघ बरोबर वाळीत टाकतात. माझी ती झालं ते आता सध्या. काय करू काय कळत नाही मला. यार डार्लिंग, तू तू असं बोलू नको. अरे काय नको बोलू, काय चुकीचं बोलतोय मी सांग? पूर्वी माझ्याकडे पावर होती ना, तोपर्यंत सगळे विचारायचे. आता तर मला भीती वाटते. काय बाबा, कुठून पैसे घेणार येतील, रस्त्यात थांबवतील, मारतील, घराच्या एकदम दारामध्ये उभे राहून माझ्याकडे पैसे मागतील, असं ना सतत स्वप्न पण पडतात यार तशीच. जाऊ दे, आता आईकडून जे काही पैसे येणार आहेत ना, थोडे तेवढाच दिला असं समजायचं. पण आई आल्याच नाही तर काय होईल तुझं? ठीक आहे, अरे यार नाही रे, मला ही कल्पनाही सहन होत नाहीये. काय करू ना काही कळतच नाही किड्या मला. हे बघ, ऍक्च्युली अर्ध घर माझ्या नावावर आहे, बरोबर? मी कधी तिथे हक्काने जाऊन राहू शकतो, पण ही राधिका करू देईल का मला तसं? राधिका आणि बाबा मला घरामध्ये पाऊलही नाही टाकू देणार. खरंच कळत नाही काय करू. बँकेमध्ये सगळा खडखडाटे, इथे खायला पैसे नाहीत, त्याच्यात केस चालू आहे, कंपनी सोडू शकत नाही, नवीन कंपनी जॉईन करू शकत नाही, त्यात ही राधिका सतत पदोपदी अपमान करते. मला खरंच कळत नाही, कधी कधी एखाद्या माणसावर एवढी संकट एकदम येऊ शकतात का? अरे भाई, तसंच असतं. संकट येतात ना तर एकट्याने येत नाही, ते देव देतो ना तर तो सगळं जास्तच देतो. मग सुख असू दे नाहीतर दुःख, पण जाईल रे, फेज जाईल ही. काय कसली फेज यार, उगीच आपली आशा लावू नकोस मला. अरे उम्मीद पे ही दुनिया कायम है मेरी जान. हे बघ, आपण लहान असताना आई आपल्याला काय सांगते? चिवताई येणार, दाणा देणार, असं होतं का कधी? आपणच चिवताईला दाणे देतो की नाही, पण तरी आई सांगते. आई? हा, अरे आई आयडिया? अच्छा, आयडिया आई? नाही आयडिया हीच, म्हणजे आई हीच आयडिया. अरे काय आई आयडिया, आई आयडिया? तुला कळत नाहीये. तू एक काम कर, तू मला मार. काय? नाही, अरे एवढंच चुकलं म्हणून मारायचं नसतं. केड्या उगीच टाइमपास करू नको, मी तुला सांगतो ना, मला मार. चल. अरे वेळा झालास का तू? केड्या मला मार म्हणतो ना, असं मार ना की काळं निळं झालं पाहिजे. अरे तू माझा फ्रेंड आहे यार, मी तुला कसं मारणार आहे? केड्यात, अरे मी सांगतो तेवढं ऐक ना. असं मार की असं ना डाग येतात ना, असे खूप मारल्यानंतर खूप मार खाल्लाय असं वाटलं पाहिजे, काळं निळं झालं पाहिजे, रक्त आलं पाहिजे, असे ओरखाडे वगैरे. म्हणजे तू मार मला. चल कम. ओके, ठीक आहे, मारलं.
हे असं मग कसं नीट मार, असा मार की असं खूप मार खाल्लाय असं वाटलं पाहिजे, म्हणजे काळं निळं सुजलं पाहिजे रक्त. ते चार चौकात कसं मारणार आहे यार? त्याची काय लाज वाटायची आता? अरे मी तुला मारलं तर सगळे मिळून मला मारतील ना. बरं चल, तू चल तिकडे तिकडे मार. आ! अरे मूर्ख, चल.